नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण वाचत आहोत कृष्णराव अर्जुन केळकर यांचे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराज. यातील आपण आज भाग 12वा विजापूरकरांस हितवीर्य केले सन 1659 ते 60 इथून वाचण्यास सुरुवात करूया. अफजलखानाचा वध करून त्याच्या मोठ्या सैन्याचा पूर्ण नाश केल्यावर महाराजांचा धाक चोहीकडे बसून त्यांना स्वराज्य विस्ताराचे पुढील कार्य विशेष सुलभ झाले. त्या सरकारचे आणखी किल्ले व प्रांत काबीज करण्यास त्यांना आता फारसे कठीण गेले नाही. विजापूरकरांचा पन्हाळा किल्ला फार मजबूत व चांगला होता. त्यावरील किल्लेदार लाच घेऊन आपण होऊन किल्ला स्वाधीन करून देण्यास तयार झाला. तेव्हा अण्णाजी दत्तो नावाच्या आपल्या एका सरदाराला काही मावळ्यांसह त्या किल्ल्यावर महाराजांनी पाठवले आणि त्या किल्लेदाराने तो किल्ला सन 1659च्या ऑक्टोबर महिन्यात बिनहरकत स्वाधीन करून दिला. पावनगड असाच त्यांच्या कब्जात आला. हे किल्ले ताब्यात आल्यावर महाराजांनी वसंतगड छापा घालून घेतला आणि कृष्णा नदीच्या दोन्ही तीरावरती प्रांतात आपला अंमल बसवून 32 शिराळ्याच्या घडीपर्यंत आपली ठाणी ते बसवत गेले. पन्हाळा कब्जात आल्यावर महाराज त्या गडावर जाऊन राहिले आणि तेथून सह्याद्रीच्या माथ्यावरील व त्याखालील बहुतेक किल्ले त्यांनी लढाई वगैरे फारशी न करता आपल्या ताब्यात घेतले. रांगणा व खेळणा या किल्ल्यावर मात्र छापा घालून त्यांना लढावे लागले. खेळणा किल्ला सर करावयास त्यांना बरेच प्रयास पडले, म्हणून त्यांचे नाव त्यांनी विशाळगड असे ठेवले. याप्रमाणे सगळा कोल्हापूर प्रांत व त्यातील किल्ले महाराजांनी अफजलखानाचा वध केल्यावर 2-3 महिन्याच्या अवकाशात घेतले. यावेळी मिरज येथे रुस्तुम जमान नावाचा एक सरदार विजापूरकरांनी ठेवला असून त्याच्या हाती कोल्हापूरपासून रत्नागिरीपर्यंतच्या प्रांताची व्यवस्था असे. परंतु त्याने महाराजांच्यावर निर्दिष्ट केलेल्या धामधुमीस मुळी प्रतिबंध केला नाही. याचे कारण असे की त्याच्याजवळ सैन्यबल फारसे नसून महाराजांचा त्याला मोठा धाक होता. आदिलशाने त्याला महाराजांवर चालून जाऊन त्याच्याशी सामना करावयास सांगितले. तेव्हा तो निरुपाय होऊन पन्हाळ्याजवळ चालून गेला. त्याचा महाराजांनी पुरा मोड करून त्याला कृष्णेपार घालवून दिले. इतकेच नव्हे तर त्याचा पाठलाग करीत करीत ते थेट विजापुरापर्यंत गेले. वाटेत त्याने मोठमोठे गावे लुटून पेटा होत्या त्यावर दस्त बसवला. रुस्तुम जमान विजापुरात शिरला असे पाहून ते परत मोठ्या वेगाने निघून विशाळगडावर आले आणि तेथून लागलीच कोकणात उतरून तिकडील बंदरे व शहरे काबीज करण्याचा त्याने सपाटा चालवला. त्यावेळी चेऊल शहर मोठे सदन होते. त्यात शिरून त्यांनी ते 3 दिवस यथेच्छ लुटले. ही अशी विलक्षण धामधूम चालवून आदिलशाही अंमल कमजोर करून संपुष्टात आणण्याचा क्रम महाराजांनी एकसारखा चालू ठेवला. तेव्हा त्याच्या पारिपत्यासाठी आता कोणास पाठवावे हा विचार विजापूर दरबारात पडला. त्यांच्यावर मोहीम करण्यास कोणीही सरदार कबूल होईना. अफजलखानाचा मुलगा फाजल खान हा आपल्या बापाचा सूड उगवण्यासाठी आदिलशहापाशी नेहमी आजिजी करीत असे. पण त्याला एकट्याला महाराजांवर मोहीम करण्याची छाती नव्हती. यावेळी सिद्दी जोहार नावाचा एक हबशी सरदार आदिलशाच्या पदरी होता. त्याच्यावर त्याची अवकृपा झाली होती. त्याला त्याने असे सांगून पाठवले की तू शिवाजीवर मोहीम करून त्याची खोड मोडून येशील तर तुला आम्ही मोठ्या योग्यतेत चढवू. हा सरदार जात्या मोठा शूर व हिंमतदार असल्यामुळे त्याने ही कामगिरी पत्करली आणि फाजल खान त्याच्याबरोबर निघाला. त्याचवेळी जंजिऱ्याच्या सिद्धीला आणि वाडीच्या सावंताला महाराजांच्या ताब्यातील कोकणपट्टीवर स्वारी कराव्यास आदिलशाने सांगितले. शत्रूकडून अशा चोहोकडून होणाऱ्या हल्ल्यास टक्कर देण्याची महाराजांनी कडेकोट तयारी केली. रघुनाथ पंतास जंजिऱ्याच्या सिद्धीशी झुंजाव्यास पाठवले. कल्याण भिवंडीच्या रक्षणाची कामगिरी आबाजी सोनदेवाकडे सोपवली. बाजी पासलकरास वाडीच्या सावंताशी टक्कर द्यावयास पाठवले. घाटावरील पुरंदर, सिंहगड वगैरे किल्ल्याचे रक्षण करण्यास मोरोपंताला नेमले. पन्हाळ्याच्या बचावाचे काम स्वतः पत्करून त्यावर ते मोठ्या बंदोबस्ताने राहिले आणि सिद्दी जोहरच्या सैन्यावर बाहेरून पुन्हा पुन्हा छापे घालून त्यास हैराण करण्याचे काम त्यांनी नेताजी पालकरांना सांगितले. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आहेत हे असे कळताच सिद्दी जोहराने त्या किल्ल्यास मजबूत वेढा दिला. नेताजी त्यांच्या सैन्यावर रात्रीचे छापे घाली व त्याची रसद बंद करून त्यास दाना-वैरण मिळेनासे करून त्याला अगदी हैराण करी. परंतु सिद्दी जोहराने पूर्ण नीट धरून आपला वेढा उत्तरोत्तर अधिकच मजबूत केला. तेव्हा त्याच्या तावडीतून सुटून जाण्याची महाराजांनी एक युक्ती योजली. ती अशी: त्यांनी त्या सरदाराला असा निरोप पाठवला की आम्ही किल्ला स्वाधीन करून देण्यास तयार आहोत, तरी आमच्या जीवास काही एक धोका होणार नाही असे अभय दिल्यास आम्ही स्वतः किल्ल्याच्या खालच्या माचीवर तहाचे बोलणे करण्याकरता येतो. हा निरोप ऐकून सिद्दी मोठा आनंदी झाला व त्याने त्यास अभय वचन दिले. मग महाराजांनी ठरल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळी खालच्या माचीवर जाऊन त्यांच्याशी तहाच्या कलमाची वाटाघाट सुरू केली. पण रात्र फार झाल्यामुळे सगळे
करारमदार उद्या नक्की करू असे बोलून ते परत किल्ल्यावर गेले. इकडे शिवाजी महाराज शरण आले असे समजून सिद्धीचे लोक किल्ल्यावरचा मारा बंद करून मजा मारीत राहिले. याप्रमाणे ते गाफील व बेफान होऊन स्वस्त घोरत पडले असता महाराज आपल्या निवडक मावळ्यानिशी मध्यरात्रीच्या काळोख्यात किल्ल्याखाली उतरून शत्रूच्या गरड्यातून बेधडक निसटून गेले आणि विशाळगडाकडे दौड करत चालले. शिवाजी महाराज पळून गेल्याचे कळल्यावर फाजल खान आपले घोडदळ घेऊन त्याचा पाठलाग करण्यासाठी निघाला आणि त्याच्या मागून पायदळी निघाले. इकडे महाराज विशाळगडापासून 6 मैलावर घाट चढून लागले. तेव्हा आपल्या मागून शत्रूने एकदम लगट करू नये म्हणून त्यांनी घाटाच्या खिंडीत बाजी देशपांड्याला काही मावळ्यासह ठेवून सांगितले की आपण किल्ल्यावर जाऊन 5 तोफा सोडेतोवर शत्रू तेथे अडवून ठेवावे. या हुकमावरून त्यांनी मुसलमानांच्या घोडदळाशी व पायदळाशी बराच वेळ टक्कर देऊन त्यांना खिंडीपाशी थोपवले. यावेळी उभय पक्षांकडील लोक मोठ्या आवेशाने लढले. बाजी देशपांड्या तर या रणकंदनात ठार झाला, परंतु त्याचे प्राणोत्करण होण्यापूर्वी किल्ल्यावरून 5 तोफांची सरबत्ती झालेली ऐकली तेव्हा तो इनामी वीर मरणवेदना लागल्या होत्या तरी आनंद पावला. आपल्यावर सोपवलेली कामगिरी आपण मर्दुमकीने पार पाडली व स्वामिकारी आपला प्राण खर्ची पाडला याबद्दल त्यास पूर्ण समाधान वाटले. आपला शूर सरदार पडला व आपणास नेमून दिलेली कामगिरी ही आटोपली असे पाहून मावळे रानात वाट सापडेल तिकडे पांगले व सगळे किल्ल्यावर चढून गेले. जाताना त्यांनी आपल्या शूर सरदाराचे प्रेत वाहून नेले. खिंडीवरील मावळे पसार झाले तेव्हा शत्रूचे सैन्य घाट चढून किल्ल्याखाली आले, परंतु त्याला मोर्चे लावून वेढा देण्याचे काम मोठे बिकट असून आसपासचे नद्या नाले साफ वाळून गेल्यामुळे त्यांचा टिकाव निघण्यासारखा नव्हता. सिद्दी जोहर पन्हाळ्याखालचा तळ उठून फाजलखानच्या कुमकेस येण्यास कबूल नव्हता, म्हणून निरुपाय होऊन त्याला परत पन्हाळ्याकडे यावे लागले. पन्हाळ्याच्या रक्षणाचे काम महाराजांनी राघोबल्लाळ यांना सांगितले होते. त्याने तो किल्ला मोठ्या हुशारीने लढवला. शिवाय त्याला बाहेरूनही चांगली कुमक मिळाली. वेढ्यातल्या लोकांवर महाराजांचे सैन्य वारंवार छापे घालून त्यास हैराण करू लागले. इतक्यात पावसाळ्याचे दिवस आले तेव्हा वेढा पुढे नेटाने घालून राहणे शत्रूस दुरापास्त झाले. सिद्धीची बरीच फौज खलास झाली असून उरलेले लोक परत स्वदेशी जावयास उत्कंठित झाले, म्हणून त्याला निरुपायास्तव विजापुरास परत जावे लागले. याप्रमाणे विजापूरकरांच्या या मोहिमेचा शेवट होऊन महाराज विजयी झाल्यावर ज्या एका असामान्य वीराच्या मर्दुमकीमुळे त्यांच्या प्राणावरचे संकट टळले होते त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास महाराज विसरले नाहीत. बाजी देशपांड्याचा वडील मुलगा बाळाजी बाजी म्हणून होता. त्याला त्याने बोलवून आणून त्याचे समाधान केले व त्याला त्याच्या बापाची सरदारी दिली. या बाळाजीचे 7 भाऊ होते. त्यांनाही महाराजांनी चांगले हुद्दे देऊन आपल्या पदरी ठेवले. त्याचप्रमाणे राघोबल्लाळ याने मोठ्या हुशारीने, धैर्याने व इमानाने पन्हाळा किल्ला शत्रूशी शेवटपर्यंत लढवला आणि सिद्दी जोहर जरी त्याला लाच देऊन फितूर करू पाहत होता तरी त्याने इमान सोडले नाही, म्हणून त्याला महाराजांनी चांगली बढती देऊन पन्हाळा किल्ला व त्या खालचा प्रांत यांचा सुभा सांगितला. याप्रमाणे घाटावर धामधूम चालली असताना खाली कोकणात रघुनाथपंत जंजिराच्या सिद्धीशी लढण्याचे काम सांगितले होते. त्याने सिद्धीशी अनेक सामने करून त्याला अगदी जेरीस आणले आणि त्याच्या ताब्यातला दंडाराजपुरीचा सगळा प्रांत काबीज केला. तेव्हा निरुपाय होऊन सिद्धीने रघुनाथपंताशीही तह केला आणि त्याचा बहुमान करून त्यास उंची पोशाख व घोडा नजर केला. विजापूरकरांच्या हुकमावरून वाडीच्या सावंतानेही यावेळी महाराजांशी शत्रुत्व प्रकट केले होते. त्यांच्याशी टक्कर देण्याची कामगिरी बाजी पासलकरास सांगितली होती. त्याने त्यांच्याशी अनेक सामने करून जय मिळवला. शेवटी सावंतांना सिद्धीची कुमक मिळून त्यांनी पासलकरांशी राजापुराशी सामना केला. उभय पक्षांचे लोक मोठ्या आवेशाने लढले. पासलकर स्वतः हातात फिरंग घेऊन रणात लढत होता. त्याची काय सावंताशी गाठ पडून दोघांचे द्वंद्वयुद्ध जुंपले. दोघेही वीर मोठे बलवान व युद्धकुशल असल्यामुळे त्यांची झटापट मोठ्या निकराची झाली. त्याने एकमेकांना मोठ्या जखमा केल्या आणि शेवटी ते परस्पराच्या वारांनी एकाच वेळी रणसंग्रामात पडून गतप्राण झाले. पासलकर पडला तरी त्याच्या लोकांनी धीर न सोडता शत्रूंशी शेवटपर्यंत लढून त्याचा पुरा मोड केला. बाजी पासलकर धारातीर्थी पडल्याचे ऐकून महाराजांना अतोनात दुःख झाले. आपला अत्यंत इमानी व जिवलग मित्र व मोठा शूर सरदार आपणास सिद्धीच्या व सावंताच्या वैरामुळे अंतरला, हे मनात घेऊन त्यांना चांगली शिक्षा करण्याचा निर्धार महाराजांनी केला. सिद्दी जोहर व फाजलखान पुष्कळ सैन्याची व द्रव्याची खराबी करून
रडत परत आले तेव्हा विजापूर दरबारात मोठी खळबळ उडाली. शिवाजीसारखा यत्किंचित जहागीरदार असा शिरजोर होऊन आपल्या मोठमोठ्या सरदारांना नामोहरम करतो हे काही ठीक नव्हे, तरी आपण स्वतः मोठी सेना घेऊन त्याच्यावर स्वारी करून त्याचा पुरा नायनाट करावा असा निश्चय करून आदिलशहा स्वतः मोहिमेस निघाला आणि महाराजांच्या ताब्यात गेलेले एक किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा त्याने चालवला. महाराजांची बरीच फौज यावेळी कमी झाली असून आदिलशहाचा प्रचंड सैन्यास तोंड दिल्याने आपले आणखी लोक खलास होतील असे त्यांना वाटले. तरी किल्ले काबीज करण्याच्या कामात त्यांचे बरेच लोक कमी झाले म्हणजे त्यांच्याशी सामना करून विजय मिळवणे सोपे जाईल व तो काबीज करील ते किल्ले सहज परत घेता येईल असा विचार करून ते भाषेच्या वाटे न जाता कोकणात उतरले. त्यांनी राजापूरवर हल्ला करून ते हस्तगत केले. या शहरात इंग्रज व्यापाऱ्यांची वखार होती. त्यांचे यावेळी खूप मोठे नुकसान झाले. त्या वखारीवरच्या रिव्हिंग्टन, जिफर्ड वगैरे 4 इंग्रज व्यापाऱ्यास त्यांनी कैद करून नेले. इंग्रज व्यापाऱ्यांवर हा असा राग काढण्याचे कारण असे की सिद्दी जोहराने पन्हाळ्यास वेढा घातला होता तेव्हा त्यांनी त्यास दारुगोळा पुरवून मदत केली होती. इतकेच नव्हे तर द्रव्यलोभाने त्यांनी सिद्दी जोहराच्या लष्करात जाऊन एक प्रकारचे कुल्फी गोळे किल्ल्यावर सोडण्याचे काम केले होते. 3 वर्षानंतर त्यांच्याकडून खंड घेऊन त्यांना बंदमुक्त केले. राजापूर हस्तगत केल्यावर महाराजांनी शृंगारपुराकडे आपला मोर्चा फिरविला. शृंगारपुरास सुर्वे या आडनावाचा एक मोठा सरदार स्वतंत्रपणे राज्य करीत होता. तो नेहमी आसपासच्या मुलकात पुंडावा करीत असे. त्याच्यावर स्वारी करून महाराजांनी त्याचा मोड केला. लढाईत सुर्वे पडला. या सुर्व्याच्या पदरी शिर्के म्हणून एक दिवाण होता. तो लढाईतून निसटून पळून गेला, पण तो सिद्धीच्या साह्याने पुन्हा धामधूम करील असे वाटून महाराजांनी त्याला शृंगारपूर वगैरे काही गाव इनाम म्हणून दिले व आपला ताबेदार केले. इतक्यात पावसाळा सुरू झाला. तरी महाराजांनी कोकणातील मोहीम बंद न ठेवता जंजिऱ्याच्या सिद्धीस लढून त्याचे समूळ उच्चाटन करण्याचा निश्चय केला. कारण पावसाळा संपेपर्यंत थांबल्यास वाडीचे सावंत व विजापूरकर यांचे त्याला सहाय्य मिळाल्याने त्याला जिंकणे कठीण जाईल असे त्यांना वाटले. महाराजांनी सिद्धीवर स्वारी करण्यास व्यंकोजी पंथास पाठवले. त्याने दंडाराजापुरी व आसपासचा बराच प्रांत काबीज केला. हा प्रांत आपल्या हाती कायमचा राहावा म्हणून महाराजांनी त्यात किल्ले बांधून त्यावर 5-6 हजार लोक ठेवले. यावेळी सिद्धीचा ताब्यात एक जंजिरा तेवढा राहिला. तिकडे घाटावर आदिलशहाने चालवलेली मोहीम पावसाळ्यामुळे बंद पडली आणि तो चिमलगे येथे तळ देऊन राहिला. पावसाळा संपल्यावर महाराजांचा पूर्ण नाश करण्याचा त्याने निश्चय केला. पण इतक्यात कर्नाटकातील त्याच्या मुलकात मोठी बंडाळी सुरू होऊन त्याची तिकडील सत्ता साफ नाहीशी होण्याची त्याला भीती पडली. म्हणून महाराजांच्या मागून धावपळ करीत राहण्याचे तूर्तरहित करून कर्नाटकात फौज घेऊन जावे असे त्याला सल्ला मिळाला. म्हणून त्याने महाराष्ट्रातील आपली फौज कर्नाटक प्रांतात नेली आणि वाडीचे देशमुख लखम सावंत व खेम सावंत यांना मुधोळच्या बाजी घोरपड्याने व बहिलोल खानाने मदत करून शिवाजी महाराजांशी लढावे असे फरमाविले. पण बाजी घोरपडे महाराष्ट्रात आपल्या जहागिरीच्या गावी आल्याचे कळताच महाराजांनी त्याच्यावर अकस्मात हल्ला करून त्याचा कसा संहार करून आपल्या पित्याचा सूड उगवला हे मागे सांगितले आहे. या सरदाराच्या जागी आदिलशहाने खवासखानाची नेमणूक केली, परंतु त्यालाही त्याने कर्नाटकात बोलावून घेतले. तेव्हा अर्थात वाडीचे सावंत एकटेच उरले. त्यांनी महाराजांशी लढण्यासाठी आपण होऊन आदिलशहापाशी मदत मागितली होती. म्हणून त्यांना चांगली शिक्षा करण्याचा निश्चय करून महाराजांनी त्यांच्या मुलखावर स्वारी केली व त्यांच्याशी युद्ध आरंभिले. त्याचे कुंडाळ, बांदे वगैरे प्रांत त्यांनी काबीज केले. त्या सावंतांना विजापूरकडून मदत मिळण्याची आशा नसल्यामुळे त्यांनी फिरंगणात पळून जाऊन गोव्याच्या सुभेदाराचा आश्रय धरला. पण महाराजांनी त्या सुभेदारास धमकीचा निरोप पाठवण्यावरून त्याने त्यांना फिरंग्यातून काढून लावले. तेव्हा ते निरुपाय होऊन महाराजांना शरण गेले. त्यांनी त्यांच्याकडे वाडीची देशमुखे कायम करून त्यांच्यावर खंड बसवला. या सावंताच्या पदरी नाना सावंत व राम दळवी असे 2 शूर सरदार होते. त्यास महाराजांनी आपल्या पदरी नोकरीस ठेवले. या मोहिमेत त्यांनी आणखी पंचमहाल, मर्दनगड, बारदेश वगैरे प्रांत जिंकले आणि खुद्द गोव्यावर रोख धरला. फिरंगी घाबरून गेले आणि त्यांनी कुडाळच्या सरदेसाईच्या सबनीस अनंत शेणवी याला त्यांच्याशी तहाचे बोलणे करावयास पाठवले. या शेणव्याने तहाचे बोलणे लावले, परंतु आतून महाराजांचा विश्वासघात करण्याचा घाट घालून त्याने फिरंग्यास अशी मसलत दिली की शिवाजी महाराज तहाचे बोलणे होत असल्यामुळे अमोल बेफाम राहतील, तरी त्याच्या छावणीवर रात्रीचा एकाएकी छापा घालून त्याचा नाश करावा. ही मसलत फिरंगाच्या आरमारावरील गणोजी नावाच्या भंडारी
तांडल्याच्या कानी आली आणि त्याने ती महाराजांना तत्काळ कळवली. ती ऐकून महाराज सावध राहिले. सदरील मसलतीप्रमाणे अनंत शेणवी फिरंग्याचे 10,000 लोक बरोबर घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास महाराजांच्या गोटावर गुपचूप चालून आला. इकडे महाराज आपले ठाणे सोडून अर्धा कोस मागे हटले आणि तयारीने उभे राहिले. फिरंगी सैन्य सारी रात्र त्यांच्या तळावर तोफ बंदुकीची सरबती करत राहिले. महाराजांनी सकाळपर्यंत काही एक हालचाल केली नाही आणि उजळताच त्यांच्या घोडस्वारांनी त्या लोकांवर एकदम चालून जाऊन कापाकापी सुरू केली आणि त्यांचा पुरा मोड करून त्यांना उधळून लावले. या झटपटीत फिरंग्याचे बहुतेक लोक पडले. महाराजांच्या लोकांनी पुढे चाल करून फिरंगी मिळेल तेवढा कापून काढण्याचा सपाटा सुरू केला. फिरंगी सावकारांना धरून आणून त्याने त्यांच्यावर जबर खंड बसवला. आता गोवे प्रांतही आपल्या हातचा जातो अशी फिरंग्यांना भीती पडली आणि त्यांनी कृतापराधाची क्षमा मागून पुन्हा तहाचे बोलणे लावले. ते महाराजांना मान्य होऊन असे ठरले की फिरंगांनी महाराजास प्रतिवर्षी नव्या तोफा व दारुगोळा पुरवावा. आपल्या जहाजांना महाराजाकडून कौल घ्यावे व त्यांना प्रतिवर्षी काही जवाहीर खंड म्हणून द्यावे. कोकणपट्टीत असा आपला अंमल बसवण्यात महाराज गुंतले असता घाटावरील जे किल्ले व प्रांत आदिलशहाने घेतले होते ते सगळे त्यांच्या सरदारांनी आदिलशहा महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्यावर परत घेऊन त्यावर आपला अंमल पक्का बसविला आणि विजापूरकराकडून पुनरपी आपल्या मुलकास उपसर्ग होऊ नये असा कडेकोट बंदोबस्त ठेवला. याप्रमाणे महाराजांची सत्ता कोकणपट्टीत व तीवरील घाटमाथ्यावर पक्की बसून ते अतिप्रबळ झाले. हे पाहून आदिलशाह व त्यांचे मुत्सद्दी अगदी हितवीर्य झाले. महाराजांशी लढण्याचा त्यांना मुळे आवाका उरला नाही. शिवाय कर्नाटकात वारंवार होत असलेल्या बंडाळीमुळे तर ते अगदी टेकीस आले होते. त्यांनी आता असा विचार केला की महाराजांशी तह करून त्यांच्यापासून होणारा उपसर्ग बंद करावा. पण ही मसलत आदिलशहाच्या काही मुत्सद्द्यांना कबूल नव्हती. परंतु आदिलशहाच्या मुख्य वजिराने दुसरा काही तरणोपाय नाही असे पाहून महाराजांशी गुप्तपणे पुढीलप्रमाणे तह केला. महाराजांनी आजपर्यंत जिंकलेला मुलूक आपल्याकडे ठेवावा. तो परत घेण्याची खटपट विजापूर सरकारांनी करू नये. याशिवाय ते मागतील ते मुलूक त्यांना तोडून द्यावा. शिवाजी महाराजांचे स्वातंत्र्य विजापूरकरांनी कबूल करावे. ते आपले अंकित आहेत असे त्यांनी इतपर समजू नये. विजापूर सरकारने शिवाजी महाराजांना प्रतिवर्षी नेमाने 7 लक्ष होऊन खंडणी द्यावी. परस्परांना प्रसंग पडेल तेव्हा मदत करावी. विजापूर दरबारात शिवाजी महाराजांचा वकील असावा. याप्रमाणे श्यामजी नाईक पुंडे यास त्या दरबारात पाठवून दिले. हा तह झाल्यावर महाराजांनी आदिलशहाच्या उरलेल्या मुलकास उपद्रव करण्याचे बंद केले. शहाजीराजास हे तह झाल्याचे वर्तमान कळले तेव्हा ते आपल्या या पराक्रमी पुत्राच्या भेटीसाठी उत्कंठित होऊन विजापूर सरकारची परवानगी घेऊन महाराष्ट्रात आले. या पितापुत्राच्या भेटीची हकीकत मागे दिलीच आहे.